नमस्कार. आम्ही लोक या यूट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रहो, महाराष्ट्राच्या राजकारणात आज घडीला सर्वाधिक यशस्वी, नशीबवान आणि आनंदी नेते कोणी असतील तर ते आहेत एकनाथ शिंदे. शिवसेनेत बंड करून भाजपाशी हातमिळवणी करत त्यांनी यशस्वीपणे आपलं मुख्यमंत्रीपद आज टिकून ठेवलेलं आहे. हे त्यांचं मोठंच यश आहे. पण आजकाल त्यांची भाषा काहीशी बदललेली दिसते आहे. त्यांचं राजकीय यश कदाचित डोक्यात गेलं आहे की काय अशी शंका येण्यासारखी विधानं आजकाल ते करतायत. एकेकाळी ज्या उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची सारी सूत्र शिंदेंना सोपवलेली होती त्यांच्यावरच टीका करणं शिंदेंना आता खरं म्हणजे शोभणारं नाही. पण ज्या पद्धतीनं भाजपाचे लोक उद्धव ठाकरेंवर तुटून पडतात तोच सूर आता शिंदेही आजकाल लावताना दिसत आहेत. शिंदे यांच्या विधानांमध्ये हा प्रकार अलीकडे अधिक प्रकर्षानं जाणवू लागलेला आहे. खरं म्हणजे शिंदेंना आज जे काही मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे ते त्यांनी स्वतःच्या बळावर मिळवलेलं आहे असं नाही. भाजपाची कारस्थानं आणि उद्धव ठाकरेंच्या फसवणुकीनंतर त्यांनी हे पद गटवलेलं आहे. अपघातानं मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर आता आपण जणू महाराष्ट्राचे नेते झालो आहोत असंच जणू आजकालचं त्यांचं वागणं आहे. होय, त्यांचं राजकारण आज यशस्वी आहेच, पण त्यात शिंदेंनी अहंकारानं मिरवावं असं त्यांच्याकडे काहीही नाही. हे शिंदे कोण होते, आज काय आहेत, त्यांच्याकडे आज जे काही आहे ते त्यांनी कुठल्या प्रकारची साधनं वापरून मिळवलेलं आहे हे सारं लक्षात तर घ्यावंच लागेल. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचं भवितव्य काय हा प्रश्न आज महाराष्ट्रात उपस्थित केला जातो आहे. 1970च्या दशकात मराठी माणसांची आक्रमक संघटना म्हणून शिवसेना कार्यरत होती. त्या काळात शिवसैनिकांना स्वतःची अशी कुठल्याही प्रकारची ओळख फारशी नव्हती. चौकात बसावं, अडल्यानडल्याची मदत करावी आणि लोकप्रिय व्हावं अशी सरळसोट जीवनशैली जगणाऱ्या त्या गणंगांचा तो काळ होता. त्या काळात शिवसेनेत आलेले सारेच लोक नंतर 1990 नंतरच्या हिंदू जागरण काळात बडे नेते बनले. झुंडीच्या राजकारणातून आलेले हे सारे लोक नंतर संसदीय राजकारणात आले. लोकसंपर्क हेच त्यांचं प्रमुख अस्त्र होतं. त्यामुळे त्यांचं राजकारण हे बऱ्यापैकी टिकाऊ राहिलं. त्यांच्या मतदारसंघात त्यांना पक्षांतर्गतही दुसरं कुठलं म्हणावं असं आव्हान नव्हतं. त्यामुळे आपापल्या मतदारसंघांवर या लोकांची एक प्रदीर्घ काळपर्यंत पकड राहिली. सबब कुण्या एकेकाळचे हे सारे चळवळे लोक उत्तरोत्तर अधिक महत्त्वाकांक्षी होत गेले आणि आपापल्या मतदारसंघाचे सरंजामदार बनले. एकनाथ शिंदे हे त्यांच्यापैकीच एक. शिवसेनेतल्या या साऱ्या सरंजामदारांपेक्षा एकनाथ शिंदे हे थोडेसे अधिक जादा नशीबवान. इतरांना शिवसेनेची संघटना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाची साथ मिळाली, ती शिंदेंनाही मिळालीच. पण त्याशिवाय आनंद दिघे यांची ठाण्याची साधनसंपन्न जहागीर देखील शिंदे यांना सहज मिळून गेली. आनंद दिघे यांचे कनिष्ठ सहकारी ही त्यांची खरी ओळख. ठाणं आणि मुंब्र्यातल्या विशिष्ट सामाजिक समीकरणांवर शिंदेंनी आपलं बस्तान बसवलं. ते आनंद दिघे यांच्या पुरातन आणि धर्मवीर हिंदुत्वामुळं. मुंबईत शिवसेनेचे अनेक नेते होते, पण मुंबई बाहेरच्या विस्तारित शिवसेनेचे संघटक नेते म्हणून शिंदे हे मात्र एकुलते एक होते. त्यांनी ठाण्यावर आपली पकड जमवली. संघटनेवरची पकड आणि मातोश्रीचा त्यांच्यावर असणारा प्रचंड विश्वास ही शिंदेंची खरी शक्तिस्थानं. 2019मध्ये शिवसेना भाजपाची युती टिकली असती तर कदाचित शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार राहिलेले असते. पण युती टिकली नाही आणि महाविकास आघाडीचा घाट घातला गेला. शिंदे हे शिवसेनेमध्ये क्रमांक 2चे नेते असले तरी महाविकास आघाडीमधल्या धुरंधरांनी शिंदेंचं नेतृत्व स्वीकारावं अशी स्थिती त्यावेळी नव्हतीच. शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचं उमेदवार म्हणून घोषित केलं असतं तर शिवसेनेत देखील कदाचित असंतोष पसरण्याची शक्यता होती. त्या परिस्थितीत शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांचं नाव पुढे रेटलं आणि ठाकरे मुख्यमंत्री झाले. कुठल्याही कारणाखातर का होईना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदानं त्यावेळी हुलकावणी दिली. अर्थातच शिंदे दुखावले नसते तरच नवल. अशा दुखावलेल्या लोकांना फुंकर घालणारं राजकारण प्रत्येक पिढीत नेहमीच कुठे ना कुठे अस्तित्वात असतं. भाजपाचे तब्बल 105 आमदार विधानसभेत होते, पण तरीही विरोधी पक्षात बसण्याची वेळ त्यांच्यावर आलेली होती. हिंदुस्थानच्या सत्तेवर आपला शहेनशाही अंमल बसलेला असला तरी मुंबईत आपली सत्ता नाही ही कल्पनाच भाजपाला सहन होणारी नव्हती.
ज्या उद्धव ठाकरेंनी थेट काँग्रेसशी समझोता करून 105 आमदार विरोधी पक्षात बसवले, त्यांना राजकारणातूनच हद्दपार करण्याचा कट रचला गेला. 2022मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या भोवती जाळं विणण्यात आलं. शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करावी म्हणून योग्य ती वातावरण निर्मितीही झाली. खुद्द शिंदे यांच्याकडे असलेल्या मालमत्ता, ठाणे शहरावर त्यांनी मिळवलेल्या वर्चस्वाबद्दलच्या चुरस कथा रंगू लागल्या. देवेंद्र ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन सक्रिय झाला. किरीट सोमय्या यांच्या कारकून बुद्धीला देशहिताचा आठव झाला. शिवसेनेतल्या बड्या मनसबदारांना नोटिसेस पाठवणं सुरू झालं. प्रताप सरनाईकांसारखे लोक उघडपणानं भाजपसोबत गेलं पाहिजे असा आग्रह धरू लागले. आपल्या शिवसेनेचे सर्वोच्च नेते मुख्यमंत्रीपदी असूनही ठाकरे यांनी आपली स्वतःची सत्ता सोडून भाजपाशी जुळवून घ्यावं असा दबाव आणला जाऊ लागला. भाजपाशी जुळवून घ्या म्हणजे मुख्यमंत्रीपद सोडा, सत्ता सोडा आणि दुय्यम पदांवर समाधान माना, असाच काहीसा हा प्रकार होता ना. कुठल्या राजकीय पक्षात असं होत असतं? साऱ्या राजकीय पक्षांचे संघर्ष जे असतात ते तर केवळ मुख्यमंत्रीपदासाठी आणि सत्तेसाठी. शिवसेनेत मात्र काहीतरी वेगळंच घडत होतं. आपल्याच नेत्याचं मुख्यमंत्रीपद काढून घ्यायचं आणि भाजपच्या निरंकुश सत्तेपुढे लोटांगण घालायची, हे नतद्रष्ट राजकारण शिवसेनेत घडलं. या उफराट्या आणि लोटांगणवादी राजकारणाचे सूत्रधार बनले एकनाथ शिंदे. शिवसेनेतल्या बंडखोरांना घेऊन शिंद्यांनी सुरत जवळ केली, गुवाहाटीतला पुख्खा जोडला आणि महाशक्तीला शरण जायचं धोरण स्वीकारलं. हे नक्की राजकारण होतं, खोक्यांचा व्यवहार होता, की घाशीराम प्रवृत्तीपुढे झुकणं होतं? याबद्दल आतापर्यंत खूप काही बोलून झालेलं आहे. शिंदेंना गद्दार म्हटलं गेलं, खोक्यांपुढे झुकले असंही बोललं गेलं. पण त्यांचा आणि त्यांच्या साथीदारांचा निर्णय ठाम होता. सत्तेत तर ते होताच, पण सत्ता महाविकास आघाडीची नको होती. महाविकास आघाडीमध्ये सत्ता उपभोगता येणार होती, पण कायदेशीर कारवाईपासून बचावाच्या संधी मात्र तिथं उपलब्ध असणार नव्हत्या. भाजपासोबतच्या सत्तेत सत्तासुख होतंच, पण त्याशिवाय रात्रभर गाढ झोप घेण्याचा स्वर्गीय आनंद देखील होता. सारांनी मिळून बंडखोरीचा शिरपेश शिंद्यांच्या मस्तकावर चढवला. शिंदे ही झेंडूंचे हार घालण्यासाठी अगदी दाढी कुरवाळत उत्सुक होते. महाविकास आघाडी सरकार गडगडलं, उद्धव ठाकरे भावूक झाले, बंडखोर मात्र भाव खाऊन गेले. शिंदे मुख्यमंत्री झाले. पारिवारिक आदेशानुसार फडणवीसांना त्यांच्या मंत्रिमंडळात जावं लागलं. दोघांचीही त्यावेळची अस्वस्थता TV कॅमेऱ्यांसमोर स्पष्टपणे दिसणारी होती. काळ हे सगळ्या समस्यांवरचं उत्तर आहे असं म्हणतात. फडणवीस यांचं वलय कारण परत्वे घटत गेलं, तर शिंदेंचा आत्मविश्वास कलाकलानं वाढत गेला. मराठा आंदोलन सुरू असताना भाजपाकडे एकही प्रभावी मराठी चेहरा नाही, हे त्यांनी हेरलं. मनोज जरांगे यांच्याशी शिष्टाई सुरू केली. शिंदे हे शॉक ऑब्झर्व्हरचं काम जणू करतायत, हे पाहून भाजपालाही थोडासा दिलासाच मिळाला. लोकसभा निवडणुकांमध्ये मोदी, शहा, फडणवीस आणि भाजपा या कोणालाही महाराष्ट्रानं जुमानलेलं नाही. बिरकी एकनाथ शिंदेंनी मात्र स्वतःला पोझिशन केलं. लोकसभेच्या 15 जागा लढवून 7 जागा जिंकून दाखवल्याचं श्रेय त्यांनी उपटलं. आता ते फडणवीस यांना मोजत नाहीत. उद्धव ठाकरे यांच्यावरही खुल्लमखुल्ला हा हल्ला चढवण्याचं धाडस त्यांनी आता मिळवलेलं आहे. उद्धव ठाकरे यांना घरी बसणारे नेते, लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ वगैरे भाषेत आजकाल ते बोलू लागले आहेत. पूर्वी आपण काय बोलावं, फडणवीस नाराज तर होणार नाहीत ना, या दुधामर स्थितीत ते दिसत. आता त्यांची भीड चेपली आहे. फडणवीस महाराष्ट्रात निष्प्रभ ठरल्यामुळं आपल्याला रान मोकळं असल्याचं त्यांनी हेरलेलं आहे. आता आपण केवळ फुटीर शिवसेनेचे नेते नाही, तर अख्ख्या महायुतीचे नेते आहोत, हा जणू त्यांचा ताजा समज आहे. विधानसभा निवडणुका आपल्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील ही खात्री कदाचित त्यांना आहे. पण प्रश्न निर्माण होतोच, त्यांनी असं काय कर्तृत्व गाजवलं की ते आज एक यशस्वी मुख्यमंत्री बनल्यानंतर जणू साऱ्या महाराष्ट्राचं नेतेपद गटवल्याचं आव्हान आहेत. राजकारणात यशस्वी होण्यासाठी प्रचंड परिश्रम, तळ्यात मळ्यात करणारी बेरकी वृत्ती, पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद आणि नशीब या सगळ्या बाबी आवश्यक असतात असं म्हणतात. पण तेवढंच काही खरंही नाही. अनेकदा काळ देखील एखादं नेतृत्व निर्माण करत असतो. VP सिंगांपासून थेट मोदींपर्यंतचे आपले सारे नेते हे काळाने निर्माण केलेले नेते आहेत. एकनाथ शिंदे हे या श्रेणीतल्या नेत्यांपैकीच खरं म्हणजे एक.
पण अशा पद्धतीनं निर्माण झालेल्या लोकांचं राजकीय आयुष्य फार मोठं असण्याची शक्यता कदाचित नसते. लोकसभा निवडणुकीत शिंदे यांच्या सेनेचा स्ट्राईक रेट चांगला ठरला. महायुतीत केवळ त्यांनाच बऱ्यापैकी म्हणावं असं यश मिळून गेलं. पण ते खरोखरच काय शिंदेंमुळे मिळालेलं होतं असं तर नाहीच. त्यांच्या यशाचं एक कारण म्हणजे त्यांच्याकडे असणारी अनिर्बंध सत्ता. दुसरं कारण म्हणजे बहुतेक उमेदवार हे स्वतःची निवडणूक जिंकण्या एवढे समृद्ध होते. आणि तिसरं कारण म्हणजे या सर्वांकडे भाजपाची शहरी मध्यमवर्गीय पण निष्ठावान अशी मतं होती. थोडक्यात शिंदेंचे उमेदवार मोठ्या संख्येनं निवडून येण्यात शिंदेंचा सहभाग असेलच, तर तो केवळ माफक स्वरूपाचा होता असं म्हणावं लागेल. राजकीय समीकरणं जुळली, नशिबानं साथ दिली आणि शिंदे राहिले नाहीत, सिकंदर बनले. आता त्यांची खरी सत्वपरीक्षा हे विधानसभा निवडणुकीत होईल. या निवडणुकांमध्ये शिंदे यांच्याकडे खऱ्या अर्थानं काही राजकीय कसब असेल तर ते त्यांना वापरावं लागेल. आपली स्वतःची राजकीय प्रज्ञा आणि वकूफ काय ते सिद्ध करावं लागेल. केवळ देवेंद्रजींच्या भरोशावर ते पुन्हा एकदा आपलं भविष्य डावावर लावणार असतील, भाजपाची शरणागत टीम म्हणून राजकारण करणार असतील, तर ते राजकारण नव्हे, ती पुन्हा एक तडजोडच असेल. आयुष्यभर सतत कुणाचं ना कुणाचं दुय्यम सहकारी म्हणून राबत राहणं हे व्यापक नेतृत्वासाठीच्या कुठल्याही निकषांमध्ये बसणारं नाही. शिंदे हे बोलून चालून कल्याण आणि ठाण्याचे नेते. त्या पलीकडे त्यांना जनाधार नाही. सरकार चालवताना त्यांनी स्वतःच्या बळावर काही मोठाले निर्णय घेतले, लोकप्रिय झाले असंही नाही. शिंदे आज जो नेतृत्वाचा अवांटायत तोही असाच चुकीच्या गृहीतकांवर आधारलेला आहे. आपल्याला जसं अपघातानं मुख्यमंत्रीपद मिळून गेलं तसंच आता महाराष्ट्राचंही नेतृत्व मिळून जाईल असं त्यांना वाटत असेल, पण ते काही खरं नाही. उद्धव ठाकरे यांना राजकारण जमणारं नाही, ते लोकांमध्ये मिसळत नाहीत. त्यामुळे सारी शिवसेना आपण खल्लास करून टाकू ही त्यांची स्वप्न भंगली आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपल्या नेतृत्वाच्या समंजस आणि तेवढ्याच आक्रमकतेचा पुरेसा परिचय आजवर दिलेला आहे. ते आवश्यक तेवढे खंबीर बनले आहेत. आपली शिवसेना हीच खरी शिवसेना हे त्यांनी लोकसभा निवडणुकांमध्ये सिद्ध केलेलं आहे. येत्या विधानसभा निवडणुका महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदलून टाकणाऱ्या निवडणुका असणार आहेत. आपल्याच मातृपक्षाशी दगाफटका करून मिळवलेलं यश शिंदे टेकवतात की स्वतःच नेस्तनाबूत होतात, याचा निकालही याच निवडणुकांमधून मिळणार आहे. आपल्या जुन्या इतिहासामध्ये राजा जयचंद आणि मीर जाफर यांची नावंही थेट राजकीय गद्दारीसाठी घेतली जातात. महाराष्ट्रातही गद्दारीसाठी सूर्याजी हे नाव वापरलेलं आपण पाहिलं. वर्षानुवर्ष उलटून गेली, गद्दारांची फितुरी मात्र अजूनही लोक विसरलेले नाहीत. या घटना विसरण्यासारख्या नसतात, तर त्या कालप्रसंगाच्या वेळी नक्कीच आठवण्यासाठी असतात, हे काय कोणाला माहिती नाही. मित्रो, घोडा मैदान जवळच आहे. एकनाथ शिंदेंचं भवितव्य काय हे मराठी माणूस याच महाराष्ट्राच्या मातीत ठरवणार आहे, यात शंका नाही. हा व्हिडिओ इथेच संपवतो आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.